7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही टॅक्स न आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे 7 लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळालाय। त्यामुळे 12 ते 15 लाखांवर 20% आणि 15 लाखांच्या वर 30% कर जैसे थे राहतील। कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली। कॉर्पोरेट टॅक्स 22% आणल्याचं त्या म्हणाल्या। डायरेक्ट टॅक्समध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात आलेला नाही। प्रत्यक्ष करात मात्र 3% वाढ करण्यात आली। 10 वर्षात करदात्यांची संख्या वाढल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। रिटर्न फाइल्स करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढल्याची माहिती त्यांनी दिली आहे। अर्थसंकल्पातून सर्व समाज घटकांना न्याय मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। तर मध्यम वर्ग आणि गरिबांसाठी विशेष योजना असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अभिनंदनही केलंय। पायाभूत सुविधांसाठी 11,11,111 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली। या आधीच्या पायाभूत सुविधा विक्रमी वेळेत पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5.8% तुटीचा अर्थसंकल्प सादर केला। पुढील आर्थिक वर्षात वित्तीय तूट 5.1% आणण्याचं लक्ष्य आहे। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 47.66 लाख कोटी रुपये खर्च होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर 26.02 लाख कोटी कर महसूल मिळेल असा अंदाज आहे। जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। या अर्थसंकल्पात विकसित भारतासाठीचा निश्चित रोडमॅप सादर केला जाईल असंही त्यांनी म्हणाले। देशातील 1 कोटी घरांमध्ये सौर ऊर्जेद्वारे 300 युनिट मोफत वीज निर्मिती करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। सौर ऊर्जा योजनेची घोषणा पंतप्रधान मोदींनी अयोध्येत केली होती। देशात 3 नवे रेल्वे कॉरिडॉर्स बनवण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे। 40,000 रेल्वे कोचेस वंदे भारतमध्ये रूपांतरित करणार असल्याचं त्या म्हणाल्या। आयुष्मान भारत योजना सर्व आशा सेविकांना लागू करणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली। तसंच राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे। गेल्या 10 वर्षात महिलांच्या विकासावर सरकारचा फोकस आहे। आम्ही 3 तलाकवर मोठा कायदा आणलाय। महिलांना सशक्त बनवण्यावर सरकारचा भर असल्याचं वक्तव्य सीतारामन यांनी केलं आहे। देशामध्ये 15 नवे एम्स रुग्णालय सुरू करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। 7 IIT आणि 7 IIM सुरू करणार असल्याचंही त्या म्हणाल्या। सर्वायकल कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। गर्भाशयाचा कॅन्सर लसीकरणासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलींना प्राधान्य देणार असल्याचं त्या म्हणाल्या। देशात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। युवकांना सशक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या। देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप केल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली। 25 कोटी लोकांसाठी विविध योजना राबवल्याचंही त्या म्हणाल्या। पीएम किसान योजनेचा 11 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्याची माहिती देत शेती क्षेत्रातून 3 लाख कोटींचा व्यापार झाल्याचं त्या म्हणाल्या। 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळालाय। अन्नदात्यांना हे सरकार मदत करतंय। शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यावर सरकारचा जोर असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय। मत्स्य संपदा योजनेमुळे 55 लाख लोकांना नवीन रोजगार उपलब्ध झालाय। तर 5 एकात्मिक ॲक्वा पार्कची स्थापना केली जाणार आहे। बजेटच्या भाषणात अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। मत्स्य निर्मितीला प्राधान्य देणार असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं त्या म्हणाल्या। पुढील 5 वर्षात आणखी 3 कोटी घरं बांधणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। पीएम आवास योजनेतून ही घरं बांधली जातील। पीएम किसान योजनेतून 70% घरं महिलांना दिल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। आतापर्यंत सुमारे 1 कोटी महिला लखपती दीदी झालेल्या आहेत। आता 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी घोषणा केली आहे। देशात 517 नवीन विमान मार्ग प्रस्तावित असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हवाई मार्गाला चालना मिळणार आहे। 5 एकात्मिक ॲक्वा पार्कची स्थापना केली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे। 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळालाय।
उच्च शिक्षणात महिलांचा समावेश 10 वर्षात 28% वाढला असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे। STEM अभ्यासक्रमांमध्ये मुली आणि महिलांचा सहभाग 73% असल्याचे त्या म्हणाल्या। मुद्रा योजनेतून 22,000 कोटींचं वाटप केल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली। आमचं सरकार सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देईल असंही त्या म्हणाल्या। स्टार्टअपसाठी टॅक्समध्ये सूट 1 वर्षासाठी वाढवण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे छोट्या उद्योजकांना त्याचा फायदा होणार आहे। 12 कोटी शेतकऱ्यांना सरकारनं कर्ज दिल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या। DBTच्या माध्यमातून 34 लाख करोड रुपये सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे। 50 वर्षांसाठीच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेसाठी 1 लाख कोटींचं नियोजन करण्यात आलेलं असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या। देशातल्या तरुणांसाठी हा सुवर्ण काळ असेल असंही त्यांनी सांगितलंय। देशातील लोकसंख्या नियंत्रणासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या। वेगानं वाढणारी लोकसंख्या आणि विकास यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा यासाठी समिती नेमल्याचं त्यांनी सांगितलंय। लक्षद्वीपच्या विकासावर भर देणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। पर्यटन स्थळांचा व्यापक विकास करणार असल्याचंही त्या म्हणाल्या। विकसित भारताच्या संकल्पासाठी देशातल्या राज्यांमध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। राज्यातल्या सुधारणांसाठी 75,000 कोटी रुपयांचं प्रावधान करण्यात आलंय। $586 बिलियन परदेशी गुंतवणूक भारतात मिळाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। या गुंतवणुकीचा भारताच्या विकासाला फायदा झाल्याचंही अर्थमंत्री म्हणाल्या। गेल्या 10 वर्षात देशाचा सकारात्मक विकास झाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे। आमच्या सरकारनं व्यापक विकास कामं केल्याचंही त्या म्हणाल्या। सबका साथ सबका विकास हाच आमचा मंत्र असल्याचं त्यांनी सांगितलं। आम्ही सामान्यांच्या हिताचं काम करत असल्याचंही अर्थमंत्री म्हणाल्या। आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतंय। 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवणार असल्याचं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या भाषणात केलं आहे। केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत असल्याचंही त्या म्हणाल्या। आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा सुरू ठेवलेली आहे। वास्तविक अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकाभिमुख घोषणा केल्या जात नाहीत। त्यामुळे सरकारने कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्याचं टाळल्याचं अर्थमंत्री म्हणाले। अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि यावेळी राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पावर स्वाक्षरी करत त्याला मंजुरी दिली। दही साखर भरवत निर्मला सीतारामन यांना बजेट सादर करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या।